मित्रांनो, आज सुंदर असं मैदान झालं शिंदवणीचं. शिवशंभू केसरी आदत मैदान संपन्न झालं. या मैदानामध्ये कॉकटेल आणि त्याच्याबरोबर पळाला पोपटराव यांनी म्हणजे विभागून नंबर देण्यात आला, तिसरा आणि चौथा. 3 नंबरची मानकरी ठरलेली, ती पण बैलजोडी सुंदर पळाली, त्यांच्याबरोबर सामन्यात उतरलेली. तर आपल्या समवेत सनी ड्रायव्हर आहे. सनी ड्रायव्हर नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, बऱ्याच दिवसानंतर कॉकटेलला गुलाल अंगाला लागलेला आहे, काय सांगाल त्याच्याविषयी? बैल जरा कमी पळत होता मध्ये, बरं. पण आता बैल चांगला रुटीनला आहे आणि आता आज पहिल्यांदाच अड्ड्यात काढला आणि 3 नंबर केला. बरोबर. किती दिवसाचा गॅप पडला आणि गॅपमध्ये त्याचे काय काय हे करण्यात आलं? लय आता बराच दिवस झाला. ते महिनापूर्वी आपल्या ह्याच्यात झाला त्याचा 3 नंबर पटरवाडीत. त्याच्यानंतर गुलाल नव्हता ना, आता गुलाल. बरोबर. त्यावेळेस किती मैदानांमध्ये मार खाल्ला? तरी खाला 2-3 मैदान. 2-3. आणि आता कितव्या मैदानात गुलाल भेटला? पहिल्याच मैदानात आता मी बाहेर काढला आपल्याकडे आल्यापासून बैल. आणि आता तुमच्याकडे असतो का सांभाळायला? बरं, का तुमच्याकडे ट्रान्सफर केलाय, सांभाळायला का पाठवलाय? बैल सांभाळायला म्हणजे त्याला तिथं व्यायामाला जागा पण नव्हती ना. बरं. शहरात थोडासा म्हणजे खायला प्यायला सगळं व्यवस्थित होतं, पण व्यायाम नव्हता. मग आपल्याकडे आल्यानंतर व्यायाम सगळं. शहरी आणि गावाकडच्या वातावरणात फरक पडतोय का? हा. किती? आपण पण शहरातच आहे, पण आपल्याकडे पटांगण आहे. मॅच जण बायला फ्रेश होणे इतकं किती पटांगण पटांगण आहे साधारण? आहे. मग 2-4 एकर आहे. 2-4 एकर. म्हणजे ह्याच्यात राहिला, शेतात राहिलाय का शहरात? शेतातच राहिलं. शेतात. मग आलंच ना, फरक पडतोच ना. असं आहे. ह्याला पण तिथं भरपूर वडकीत मोठं मोकळं मैदान आहे, पण शहर आणि वातावरणात थोडासा फरक पडतो. त्यातलं काय जाणवलं का तिकडे ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याचं नेहमीच रुटीन आणि आता तुमच्याकडे आल्यानंतर रुटीन मध्ये काय फरक, फ्रेशनेस काय जाणवतंय का? आहे ना. बैल जरा तिथं होता, मग मालक सांभाळत होता, मग मालक गच्चर ठेवत होता. बैलाला तब्येत जास्त होती. आपल्याकडे आल्यानंतर त्याची तब्येत कमी केली. जे एक्स्ट्राची जी तब्येत वाढलेली होती ती कमी केली, त्याला व्यायाम दिला. व्यायाम दिल्यानंतर किती वजन कमी केलं? काय त्याचं वजन आता गेलं 60 ते 70 वजन किलो कमी. पहिलं तुमच्याकडे याच्या अगोदर वजन किती होतं? वजन लय होतं आधी. बैल असला गच्च होता. मालक पोरासारखा सांभाळतो शेवटी, नंदी दावणीचा. पण कुठेतरी कुठेतरी त्या वजन वाढल्याचा इन्फॅक्ट रनिंगवर पडतो. आणि तिथं काय काय कसरत देताय तुम्ही? आता सगळी आपली टीम आहे पोरं. काय काय मी बघत नाही जास्त, ही सगळी हीच बघतात. बरोबर. काय काय करतात? पण काय ते 3 फणीला हाणतात. परत बैलगाडीला चालवणे बिलवणे त्याला. बरं. आता आल्यानंतर किती दिवसामध्ये गुलाल भेटला? आल्यानंतर 15 दिवस झाला बैल आपल्याकडे आला आणि 15 दिवसात आपण आज बाहेर काढला. आणि आज गुलाल. बरं. आणि पोपटराव विषयी काय सांगाल? वासरू चांगलंच आहे, बारीक आहे पण चांगलं पळतंय. चांगलं पळतंय म्हणजे दोघं एकसारखी नरमादी गाडी पळाली. चांगली गाडी. आज गटाला कोणी गाडी आणली? मीच आणली. सेमीला तुम्ही, फायनलला तुम्ही. तुमच्या हाताची कला आहे त्यामुळे ते तुमच्याकडे चांगला पळतो का? नाही ना, हाताची कला नाही, त्याला वेळ त्याचं सगळं बरोबर करून मग ते आपल्याला घाबरतो. म्हणजे फेरे बिरे असतात आपले चांगले त्याला. आणि कुठे नेलतं का दुसरीकडे अजून फिरायला? नाशिकला नेलतं फिरायला, गोड्यात फेरा काढून आणल्या. बरं, गोड्यात. आणि आजचा मालकाचा आनंद कसा आहे? मालकाला लय दिवसाने गुलाल लाभलाय. मालकांचा ना आपला आज फोन नाही अजून. बरं. पण मालक खुश असतील. मित्रांनो, पिंटू शेट उर्फ मालक मला म्हणले होते, मग गुलाल नाही लागला तरी चालेल, पण बैल मनासारखा पळाला नाही एवढा तरी पळो. बस. पण आपण पळून आज फायनल 2 नंबरला उतरला तरी चालेल. फक्त म्हणले मनाला पळ लागन एवढा असं तरी पळला तरी समाधानी वाटलं पाहिजे त्याचा पळ बघून. म्हणून आज एवढी मोठी रक्कम खर्च करून महाराष्ट्रातली टॉपची खरेदी, काय वाटत असेल माहिती मालकाला ज्यावेळेस नंदी कमी पळायला येतो आणि कमी पळायचं झाल्यानंतर अचानकच 1 नंबर किंवा 2 नंबर मैदानात करतो, त्यावेळेस कसा आनंद असतो? म्हणजे आनंद म्हणजे एकदम मन भरून येणार इतका आनंद आहे. पण ती कुठेतरी आज बरं वाटतं की एवढं खरेदी केलेली. बघा मित्रांनो, आणि आता अजून आपल्या समोर किरण ड्रायव्हर विंगकर आहेत, त्यांचा पण खूप जीव आहे कॉकटेलवरती. काय सांगाल किरण ड्रायव्हर, कसं काय वाटलं आज कॉकटेलला गुलालात बघून? खूप आनंद झाला गुलालात राहिलो. बरं. आणि विशेष म्हणजे किरण ड्रायव्हर हे मोठमोठ्या रकमेची नंदी घेतल्यानंतर पळायची कमी आल्यानंतर लोक काही कमेंट करतात, कुठं ट्रोल करतात, आणि शाला मात्र कॉकटेलचा मालक भेट नाही. जी सत्य परिस्थिती, मार खाल्ला तर एक बाईटमध्ये सांगतात मार खाल्ला, चाललोय आता काय त्याला एवढं हारजीत चालू राहते, त्या मालकाच्या स्वभावाविषयी काय सांगाल? दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून शेटला सगळ्या महाराष्ट्रभर ओळखतात. आणि पेडगावचं मोठं मैदान होतं, त्या मैदान आदतचं मोठं मैदान होतं, त्या मैदानात बैलांनी गटालाच मार खाला होता. तेव्हा पण आपल्या बैलाची स्तुती न करता पुढच्या बैलाची स्तुती केली होती. ओगलेवाड्याचा तेजा, त्याच्याबरोबर आदत पण पाहिला होता सुंदर. म्हणजे तिथं पण तेवढं जमलं पाहिजे, हार पचवता आली पाहिजे, हार मान्य केली पाहिजे, तरच कुठेतरी पुढे भविष्यामध्ये गुलाल मिळते. चालतंय. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. विशेष करून संदीप उर्फ पिंटू शेट मोडक यांचं खूप खूप अभिनंदन. एक दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि पुन्हा एकदा कॉकटेल आता फॉर्मात आलाय,
त्यामुळे कसं काय नियोजन असणार सनी ड्रायव्हर तुमच्याकडे, त्यामुळे कुठल्या मैदानात दिसेल? ना आता चाललंय फुरसिंगीच्या मैदानात आदतला काढायचा. आदतलाच काढायचं का? थोडा अजून त्याला गाडी ओढायची सवय लागत तो पण आदतलाच का काढायचा निर्णय घेता? कारण की मोठ्या बैला बरोबर घातला बैल, एखादा बैल स्पीडने आला तर बैल जरा थांबायला बघतो, मग त्याला सवय त्याची मोडले गाडी वाढायची. बरं तर आदत वासरांबरोबर घालून मग त्याला सवय लागेल गाडी वाढायची. बरं. आता 2-4 आठ वासरांसोबत पळाला की मोठ्या बैलांच्यात घालायचा बैल. बरं चालतंय, तुमचं अभिनंदन, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, जो आता तुम्ही मुलाखतीत पाहिला असेल, कॉकटेलची मुलाखत पाहिली आणि कॉकटेल बरोबर जो पळाला नंदी त्याची पण खूप चर्चा झाली. कॉकटेल बरोबर पळाला पोपटराव, मागं पण आपण एकदा मुलाखत घेतली होती याची. आपण वडकीत मुलाखत घेतली होती. चॉकलेट संघ पाळला होता त्यावेळेस. चॉकलेट्स आणि त्यानंतर आता हा तर दादा काय सांगाल, कसं काय आज कॉकटेल बरोबर नियोजन केलं? आज आमचे चॉकलेटचे मालक सुशांत शेठ मोडक त्यांनी नियोजन केलं होतं. बरं आम्हाला वाटलेलं गाडी राहील म्हणून. कॉकटेलला पण खूप दिवस झाले गुलाल नव्हता बरं आणि आम्ही गुलाल आता मागच्या वडकीच्याच मैदानाला गुलाल केला होता 7 नंबर. 7 नंबर. फायनलला आमची गाडी लेट सुटली होती त्यावेळेस, पण तुम्हाला बोललो होतं की आम्ही पहिले 3 मध्येच गुलाल करू बरं केला आणि आज आम्ही करून दाखवलं. तुम्हाला शोधायला वेळ लागला होता, कुठं कुठं बघायला लागलो होतं. बरं, आणि तुमच्या बरोबर सामन्यात जी धरली गाडी दुसरी अजून दोघं चारी पण नंदी खूप छान पळाली, ते सामन्यातली गाडीच्या विषयी माहिती द्या थोडी. सामन्याची गाडी पण आमची घरचीच गाडी आहे. सत्यमचा पाखऱ्या म्हणून आमची गाडी हिंद केसरी पाखऱ्या आहे, तो आमचाच घरचा बैल आहे. वासरू तुमचीच पण गाडी सामन्यात आमचीच होती, गाडी त्याच्याबरोबर पहिरेकरी कोण होतं? कालभैरव म्हणून होता. हा, कुठला आहे काळा भैरव? गावाचं नाव नाही माहिती मला. कुठला आहे नाही माहिती आहे का? बरं, गावाचं नाव नाही माहित पण काळा भैरव आहे. काळभैरव. किती ती गाडी किती वेळ पळाली गटात तुमची? 10 नंबर पळाली. 10 मध्ये पळली. आणि तुम्ही किती वेळ पळाला गटाला? आम्ही 33 मध्ये पळलो. आणि सेमी? सेमी 3 मध्ये हा, ती एक ती एक मध्ये. आणि तुमचा तास किती होता सेमीला? आम्ही 4 नंबर तास. आणि सत्यमच्या पाखऱ्यांनी कडानी पळून सेमी काढला. सेमी काढला. आणि तुमच्या आम्ही फायनल फायनल तुम्ही कडे होता. बरं, फायनलला कडे पळून कॉकटेल विषयी काय सांगाल? कॉकटेलनी परत पिकअप घेतला का चांगला? बैल घोड्यात आला. घोड्यात आमचं वासरू पण घोड्यातले आणि बैल पण घोड्यात पळून म्हणजे परत आला इकडं, बैलांना करून दाखवला. बरं, आज कोणाबरोबर आता पुढचं कोणाबरोबर नियोजन असेल? पुढचं कुठल्या मैदानात दिसेल? आता 26 तारखेला फुरसंगीला पळू. फुरसंगीला. बरं, हक्काचंच मैदान आहे म्हणायचं. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. चालतं, धन्यवाद. मित्रांनो, हाच तो पाखरे आहे, तो पण आज 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा विभागून मानकरी ठरलेला आहे. अतिशय सुंदर अशी गाडी पळाली फायनलला. दादा काय सांगाल, पाखऱ्याचा कितवा नंबर आहे? फायनल करायचा किती वेळ आहे? आतापर्यंत फायनल बरेच 20-22 जानेवारी पासून आत्ता हे 5वं फायनल आहे. 5वं फायनल. कुठल्या पहिल्या कुठल्या मैदानात केलं? आमच्या इथं 3 मैदान केले. बोरच्या मैदानात तुमच्या इकडचे चॉकलेट 3 मैदान कुठले? पाथर्डीचे सुसऱ्याचे 2 मैदान हा. आहे. संभाजीनगरला 1 मैदान. बरं. आत्ता बोरला 1 गुलाल गेला चॉकलेट आणि पाखरे. कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदी बोलतो. काय वैशिष्ट्य आहे अजून ह्याचं? बैल आतनं जर राहिलं तर गाडी सोडत नाही. बरं, आत्तापर्यंत तर नाही सोडली. कुणाबरोबर नियोजन होतं आज? पहिरेकरी कोण होतं? आजचा पायरा म्हणजे अचानकच ठरला यांच्यामुळं. आम्ही आज बैल आणला, नाही तर बैल आज नव्हता आणायचा. पहिरेकरांचं नाव, बैलाचं नाव? शेटफळचा काळभैरव होता. शेटफळचा काळभैरव. बारामती शेटफळ काही? हो. बारामती शेटफळचा काळभैरव होता. मित्रांनो, सुंदर अशी गाडी पळाली. कॉकटेल आणि पोपटराव, त्याचबरोबर हा पाखरे आणि काळभैरव यांना 3रा आणि 4था विभागून नंबर देण्यात आला. अतिशय सुंदर गाडी पळाली. दादा काय सांगाल, बाकी आज मैदान कसं करण्यात आलं? मैदान 1 नंबर नियोजन होतं. फाट्या बिट्या व्यवस्थित केले, त्याच्यामुळे काही अडचण आली नाही. बरं, पल्ला कसा पळाला? पल्ला भारी होता. आदतच्या पाखरे आदत मध्येच पळतो का ओपन मध्ये राहणार? ओपनला पण पळतो. कुठल्या मैदानाचं नियोजन केलं आता? आत्ता सध्या तर नाही गेलं अजून. बरं, कुठल्या मैदानात दिसेल? कोरेगावला. कोरेगावला. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा.